क्रांतिकारक जय भीम। माझे नाव अश्लेषा निवास भास्कर। मी इयत्ता 5वी मध्ये शिकते। मी आज बुद्धांविषयी काही 4 शब्द सांगणार आहे। ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। नमो बुद्धाय। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। तथागत गौतम बुद्ध यांच्याच बुद्ध पौर्णिमा। आज आपल्यात अनेक मतभेद असतात। असेच मतभेद त्या गौतम बुद्धांच्या काळातही होते। आचार विचार वेगळे होते, राहणीमानीत बदल होते। धर्मपंडित आपल्या धर्मविचारावर तटरत होते। त्यांचा विचार प्रवाह बदलण्याचे काम भगवान बुद्धांनी आपल्या ज्ञानाच्या जोरावर केले। त्यांच्या आयुष्यातील मी एक गोष्ट सांगणार आहे। बुद्धी आणि वेळेचा सदुपयोग। भगवान बुद्धांचा प्रवास चालू होता। ते एका गावात पोहोचले। त्याला कळताच मोठ्या संख्येने तेथील लोक त्यांचा धर्मोपदेश ऐकण्यासाठी जमा झाले। प्रवचनाच्या वेळी त्यांच्यातील एकाने जिज्ञासेने विचारलं, आतापर्यंत आपण आत्म्याविषयी एकही शब्द उच्चारला नाही, तेव्हा कृपया आत्म्याचं अस्तित्व आहे किंवा नाही याबद्दल मार्गदर्शन करा। या प्रश्नावर भगवान बुद्धांनी मौन धारण केले। अशा प्रश्नांना भगवान बुद्ध उत्तर देत नाहीत हे त्यांच्या अनुयायांना चांगलंच ठाऊक होतं। कारण यापूर्वी त्यांनी असे प्रश्न विचारले होते, मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो, स्वर्ग कसा आहे, ईश्वर कसा दिसतो। अशा प्रश्नांना भगवान बुद्ध मौन धारण करीत अथवा ईश्वरानं अशा गोष्टीचं स्पष्टीकरण केलं नाही असं उत्तर आपल्या शिष्यांना देत। तेव्हा शिष्य समजून घेत की आता हा विषय सोडून इतर गोष्टींवर चर्चा करायला हवी। यावेळीही भगवान बुद्धांनी कोणतंच उत्तर दिलं नाही आणि आपले डोळे मिटले। काही वेळाने त्यांनी डोळे उघडले आणि जनसमुदायाला उद्देशून म्हणाले, एक व्यक्ती बाणाने जखमी झाला अशी कल्पना करा। अशा वेळी त्याला बाण कोणी मारला, बाण कोणत्या धनुष्यातून मारला, बाण कशापासून बनला होता, त्या बाणाला कोणतं विष लावलं होतं, त्या बाणाच्या विषाने किती वेळाने मृत्यू होईल, ही सगळी माहिती गोळा केल्यानंतर मग तो बाण बाहेर काढाल का? नाही, प्रथम तो बाण बाहेर काढेल आणि मगच अशा निरर्थक प्रश्नांची उत्तरं शोधेल। अगदी याच प्रकारे आधी स्वतःच्या दुःखातून मुक्त व्हा आणि त्यानंतरच अशा भौतिक गोष्टींची चर्चा करा। भगवान बुद्धांना नेमकं काय म्हणायचंय हे तिथं जमलेल्या अनेकांच्या लक्षात आलं। आधी दुःख, वेदना, पीडा यांच्या बेड्यांमधून मुक्त व्हायला हवं, कारण त्यांनी आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतलं आहे या वास्तवाचा त्यांना बोध झाला। केवळ अशा प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानं ते दुःखमुक्त होणार नाही हेही त्यांच्या लक्षात आलं। म्हणूनच भगवान गौतम बुद्ध अशा विषयांवर चर्चा करण्यात वेळ वाया घालवत नसत। या विचाराला दृढतापूर्वक सिद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी एक अभिनव प्रयोग केला। भिक्षूंबरोबर जंगलातून जात असताना जमिनीवर पडलेली झाडावरची सुकलेली पानं मुठीत घेऊन ते शिष्यांना म्हणाले, माझ्या मुठीतल्या पानांच्या तुलनेत झाडावर असंख्य पानं आहेत, पण मी तुम्हाला तेवढीच देईन जेवढी माझ्या मुठीत आहेत आणि ती तुमच्यासाठी पुरेशी आहेत। त्याचप्रमाणे सृष्टीत उपलब्ध असलेल्या ज्ञानापेक्षा कितीतरी पटींनी जास्त ज्ञान माझ्याजवळ आहे, पण ते तुमच्या ध्येय प्राप्तीसाठी आवश्यक नाही। केवळ काही निवडक तत्व पाळा आणि दुःखातून मुक्त व्हा। आपली बुद्धी निरर्थक विचारात वाया घालवू नका, वेळेचा सर्वोत्तम उपयोग करा। हे ज्ञान तुम्हाला निर्वाणाप्रत सत्यबोधाकडे घेऊन जाईल। आपल्याला भौतिक तत्वज्ञान, सिद्धांत आणि अज्ञान या विचारांमध्ये गुरफटून वेळ वाया घालवायचा नाही। म्हणूनच तथागत गौतम बुद्ध आपल्या प्रवचनात कधीही आत्मा, परात्मा, आकार, निराकार, स्वर्ग, नरक आणि पूर्वजन्मातील कर्म अशा शब्दांचा उल्लेख घेत नसत। कारण लोक त्यातच अडकून पडतील, गोंधळून जातील हे त्यांना ठाऊक होतं। त्यामुळे ते वेळेचा, बुद्धीचा योग्य उपयोग करू शकणार नाहीत आणि परमसत्याचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी भरकटत राहतील। आणि म्हणूनच धम्माचं तत्व बाई तुला ग माहित असावं, धम्माचं तत्व बाई तुला ग माहित असावं। पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं, पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं। दोन्ही गुडघे टेकून खाली मस्तकान नमवावं, बुद्ध चरणी हात जोडून तृष्णेला क्षमवावं। दोन्ही गुडघे टेकून खाली मस्तकान नमवावं,
ठसावं, धम्माचं महत्व बोधिसत्व मनात ठसावं. पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं, पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं. प्रतीक स्वच्छ सुंदर असत धम्म संघाचं, मार्गदर्शन पवन करत सपिरीच्या रंगाचं. प्रतीक स्वच्छ सुंदर असत धम्म संघाचं, मार्गदर्शन पवन करत सपिरीच्या रंगाचं. मनातलं जे असल काळ त्यानेच पुसावं, मनातलं जे असल काळ त्यानेच पुसावं. पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं, पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं. जाता जाता